ओ डॉगेश भाऊ. अबे साले. डॉगेश भाऊ. ओ डॉगेश. काय होय? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आज आहे वीक ऑफ. तर आज आम्ही ठरवलं आहे कुठेतरी बाहेर जायसाठी, कारण एक हप्ता झाला आम्ही कुठेच गेलेलो नाही आहे आणि ब्लॉग पण थोडे लेट येत आहे कारण लॅपटॉपचा इश्यू आहे. एकाच लॅपटॉपवर सगळे कामं चालू आहे कारण ऑफिस सकाळपासून बसतो मी 9-10 वाजतापासून, तर 5:30-6 वाजता मला ऑफिस करायला आणि त्याच्यामुळे काही रेंडर पण होत नाही. 1 तास तर रेंडरला एक तास नाही 8 ते 9 तास फक्त रात्रभर रेंडर करून ठेवतो मी दुसऱ्याशी, म्हणजे खूप कठीण आहे ते. तर सध्या स्ट्रगल चालू आहे लॅपटॉपसाठी, पण ते पण रेंडर होते कधी नाही होत. आता तोच ब्लॉग मी 8व्यांदा रेंडर लावला आहे. माहीत नाही, एक तर ते सॉफ्टवेअरमध्ये इश्यू असेल, नाही तर लॅपटॉपमध्ये इश्यू असेल, कारण की लॅपटॉपच्या रीड राईट जास्त झाले आहे तेच रेंडर एडिट करून तर त्याच्यामुळे तो काही काम करत नाही. तर लवकरच पाहणार आहे आम्ही काही ऑप्शन दुसरा. तर पहिले तर मॉलमध्ये जाऊ, नंतर मग तिथून मग साई मंदिर, स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये जाऊ. खूप दिवस झाले आम्ही अजूनपर्यंत जवळपास 2 हप्ते झाले गेलो नाही आहे, कारण की वेळच नाही भेटत. 2-3दा बाहेर गेलो, नुसता पाऊस. आम्ही 3दा ओलं झालो आहे. तर असं आहे ते. तर बघू, लेट सी. चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ब्लॉग शॉर्ट पण एन्जॉय करा. आणि मगाशी काय झालं, पोछा मारता स्टेपलर पूर्ण पायात घुसली, पूर्ण सरळ जाम त्रास झाला, कारण की पूर्ण सरळ घुसली होती, पूर्ण चिपकली होती अंदरपर्यंत. नवीन प्लॅन घेतला आहे, ते दिसूनच जाईल ब्लॉगमध्ये, दिसूनच जाईल. पहिले तयारी करतो, पहिले भकायला नको करू. अबे साले. तयारी कर पहिले, समजलीस का? कसे आहात सगळे? होप सगळे स्वस्त असेल. तर गौरवने तर ब्लॉगची सुरुवात केलेली आहे सकाळीच, आणि माझे भरपूरसे कामं होते जे की आवरायचे होते, तर मी त्याच्यामध्येच बिझी होती. माझे आंघोळ वगैरे सगळं झालं आहे आता फायनली, माझे कामं, जेवण वगैरे आमचं. आणि आज गौरवला सुट्टी आहे, तर म्हटलं आज वेळ वाया न घालवता कुठेतरी युटिलाइज करू, म्हणजे जेणेकरून आपण थोडं एन्जॉय पण करू शकतो. आणि आम्हाला एकच दिवस मिळतो, तसं तर आम्ही रोजच एन्जॉय करतो, असं काही नाही. आम्ही असं म्हणजे असं ऑफिस झालं की सायंकाळी पण आम्ही थोडं बाहेर वगैरे जातोच, आमचं चालूच असतं. कारण तुम्ही तर आता बघताच ब्लॉगमध्ये आमचं एन्जॉय कधी खतम नाही होत. तर सुट्टी होती म्हणून म्हटलं आज दुपारी थोडं कुठे बाहेर जाऊ, म्हणून आता आमचं सुरू आहे. तर बाहेर म्हणजे आम्ही असं कुठं खूप असं लांब किंवा बाहेर नाही चाललो आहे, नागपूरमध्येच असं मंदिरात वगैरे, थोडं मॉलमध्ये जाऊ. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा, आणि सोबतच जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईज चेंज केला, आता ब्लॅक घातला, कारण की एकाचे कपडे घालून दिसते म्हणून हा ब्लॉगमध्ये. कपडे भरपूर आहे पण कंटाळा खूप येतो मला, तुम्ही समजू शकता कशावर येते, तर म्हणून काही बोलत नाही आता मी. तर कंटाळा येते आपल्याला, जास्त कपडे काही घालत नाही आपण. पडले राहते कपडे पण मी घालत नाही. लय कपडे आहे, लय अमीर आहे मी. हे सगळे कपडेच भरले माझे. तुम्हाला काय मजाक वाटते का? आणि इकडं झाला सांगतो. आता बेटा 12 वाजले, ठीक आहे, 12 नाही 1 वाजून राहिला. सगळं निघलते काय जर मी 12 वाजले. मॉलमध्ये जायचं, थोडंसं मंदिर घुमून येऊ, आणखी खूप दिवस झाले घुमून नाही. सो आता आम्हाला मॉलमध्ये बाहेर पाऊस पण सुरू झाला, पसारा खूप आहे. गौरवच्या हातात कुरिअर आहे. सीताबर्डी पोर्ट, चंदन पोस्ट ऑफिस. बॅग बघायचे लेडीज आहे.
बॅगवाले वगैरे कुठे तिकडे तिकडे बघ. बैगिंग मतलब बैग हैंडबैग क्लीन बैग नीचे. अच्छा वाव. हे असं बघ ना, असं काहीतरी वेगळं. काढू का? हे पण छान वाटतं. मला हे असं घ्यायचं होतं बघ कसं वाटतं. H&M मध्ये आलो आहे आणि आज बघितलं आता डॉक्टरकडे आलो आहे. फेस वगैरे क्लीन केला थोडा. लिफ्ट आहे इथे पण गौरव लिफ्ट यूज नाही करणार. थायरॉइडमुळे स्किनचा प्रॉब्लेम पण वाढत चाललेला आहे. बघू आता डॉक्टर काय म्हणतात. तर खूप दिवसानंतर आलो आहे तर आता माहिती नाही डॉक्टर काय रिॲक्ट करतात तर बघू. कारण थायरॉइडचं सांगशील. कारण थायरॉइडमुळे पण आपल्याला भरपूर प्रॉब्लेम होऊन राहिलेला आहे ना. म्हणून मग डॉक्टरसोबत डिस्कस करायला लागेल ना की थायरॉइडचं आहे तर मेडिसिनचं वाचून त्याच्यामध्ये. पहले पील ले लें क्योंकि ओटी खाली यूज हो जाएंगे बाद में क्यों ले. हाँ 21/5 को नहीं आए थे क्या? हाँ गाँव गए थे. अरे बाप रे. ना. अरे अभी प्रेगनेंसी है क्या? थायराइड की मेडिसिन शुरू है अभी. प्रेगनेंसी नहीं. थायराइड की तो ले सकते हैं. नाखून मत लगाओ इसको. नहीं पीरियड्स आते तो भी आ जाता है पूरा फेस पे आ जाता है सब. वही तो. पीरियड्स फोलिक एसिड खा रहे क्या? नहीं अभी तो कुछ भी नहीं खा रही. अगर दाने आते तो उसको फोड़ो मत ना हाथ से. पीरियड कोई मिलने आ जाते फिर बाद में चले भी जाते और वो दाग रह जाते. दाग नहीं जाते. थायराइड की वजह से कुछ ऐसा नहीं कोई दिक्कत नहीं. कोई दिक्कत नहीं. विटामिन की गोली नहीं खा रहे ना कोई? नहीं. एक पीलिंग कर दो क्या उसका? 1800 लगता है फीस पकड़ के. हाँ फीस पकड़ के 1800. फिर 2 हफ्ते बाद फिर दोबारा आ जाना. हाँ पीलिंग के लिए इस पे हो जाएगा ना पीलिंग? हाँ इसको हो जाएगा. तो जल्दी से जल्दी होना चाहिए ऐसा लगता है लेकिन आपका प्रॉब्लम क्या है कि मैं फिर आ जाता है. प्रॉब्लम ये है कि क्योंकि आप कंसीव हो सकते कभी भी इसलिए मैं दवाई दे नहीं सकता. नहीं तो बच्चे को नुकसान कर जाएंगे है ना. अभी कंसीव का इसीलिए नहीं कर रहे क्योंकि हम स्किन का पहले करना तो आप रोक रहे क्या प्रेगनेंसी? तो मैं दवाई दे सकता हूँ. पहले. हाँ इसीलिए सर वही बोल रहे हैं कि पहले स्किन तो फिर मैं देता दवाई. चलेगा. पर बीच में प्रेगनेंसी नहीं होना चाहिए. नहीं अभी फिलहाल तो आपसे कंसल्ट करेंगे. अगर जब प्रेगनेंसी रखना है तो मेरे को 1-2 महीना पहले बताना. बिल्कुल. हाँ पहले अभी फेस का क्लियर करना है हमको तो इसीलिए जितना जल्दी हो सके उतना जल्दी जो भी आपका ट्रीटमेंट है वो ठीक है. 2 हफ्ते बाद आना. ये कैप्सूल रोज एक सुबह नाश्ते के बाद लेना है 2 हफ्ता. ये फेस वॉश 3 दिन बाद लगाना. आजकल परसों नहीं लगाना, चौथे दिन से. और ट्यूब भी चौथे दिन से लगाना पूरे माथे पे, नाक पे, गाल पे. पहला ट्यूब है दिन में 2 बार लगाना माथे पे, नाक पे, गाल पे. दूसरा ट्यूब रात को 1 टाइम लगाना. हाँ अभी एक्ने का दोनों का दिया हुआ. एक्ने का भी और पीली का भी हिसाब से दिया. जाइए. हाँ व्हिडिओ घेतो वाटलं मंदिरात. तर आता आम्ही आलो आहे गणेश टेकडीला. गणेश टेकडीला बऱ्याच दिवसानंतर आलो आहे. बघा किती सुंदर असं चेंज झालेलं आहे आणि मस्त. आपण काही घेतलं नाही यार, घ्यायचं होतं बाहेरून.
हार फुलं वगैरे घ्यायचं होतं. घेतले, त्यांनी पण घेतलं. बघ झाडाची किती असेल. इथे बघ डेंगी याला जाते ती आश्रम शाळेला. पाशील बा झाड तर नाही ते झाड कुठून निघालेलं आहे? ते आहे ना ते सेंटर मध्ये. अरे हो दिसत आहे ते झाड आहे ना. हा मंदिर छान केलं पण आहे ना, भारी वाटतं. नो 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 डू नॉट डू नॉट. काही नाही थोडंसंच. ओ डॉगेश भाऊ, डॉगेश भाऊ, ओ डॉगेश, डॉगेश. अबे साले काय वय खाणं बे ब्रेड खाणं. डॉगेश भाऊ हो डॉगेश भाऊ ब्रेड खाता का नाही खात? आड देऊन राहिलं तुला, सांग का तुला आड. हळू बाळ घाई नको करू. अरे यार पाऊस सुरू झाला. हे बघा. A few moments later. बापरे काय डेंजर पाऊस सुरू झालेला आहे. एका डेंजर चालू झाला एकदम. फायनली फिटलो होतो आम्ही आता. तिकडे पाऊस नाही, तिकडे पाऊस झाला असेल पाऊस पावसात थांबलो फिटलो असतो नाही तर एवढा पावसात आणि बेलतरवडी जायचं होतं. आता आलो गाईज थोडा वेळ झाला आणि एवढा खतरनाक पाऊस होता. आम्ही तिथपर्यंत आलो पूर्ण ओलत आलो. मग आता थांबलो होतो, तुम्ही बघितलं असाल जसा पाऊस चालला तसं थांबलो होतो आम्ही. महत्त्वाचं काम पिलिंग केलं. यावेळेस डॉक्टरनी हाय ग्रेड पिलिंग केलं. ते 1800 का 1900 रुपयाचं फक्त पिलिंगच होतं. आम्ही आता एक असा सीन झाला. निघून राहिला आहे. आम्ही येता येताना त्या बेसाच्या तिथून मधातून येता हुडकेश्वरमधून एक गड्डा होता. पाऊस जाम चालू होता, तो गड्डा काही दिसला नाही आणि असा फटकन बसला, झटका बसला खूप जोराने, खटकन बिलकुल. म्हणून ते माझी मान दुखून राहिली, तिचं डोकं दुखून राहिलं. चला काही जेवण करतो आणि मग भेटतो. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर एक लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर काहीच आता वाजले रात्रीचे 10 आणि आमचं आत्ता जेवण वगैरे झालं, थोडा वेळ झाला. आणि माझं एक पार्सल होतं जे की मी बोलवलं होतं. कसं आहे ना, नवीन घर घेतलं तेव्हापासून बऱ्याचशा गोष्टी माझी इच्छा होती की मला घ्यायचं होतं बरंच काही.
पण हळूहळू आता म्हटलं घेऊ, नवीन घर घेतलं तर काय झालं की आपण हळूहळू एक एक गोष्ट घेऊ शकतो. तर माझं कसं ना, मी बाल्कनीमध्ये प्लांट्स ठेवले होते, तुम्हाला दाखवते मी. ते कसं ना, जागा खूप कमी कंजेस्टेड असल्यामुळे त्याच्यामुळे मग मला कसं प्लांट खूप सारे ठेवायचे आहे. तर म्हटलं काहीतरी आपण असं मस्त छान स्टोरेज करावं. तर मग मी काय आता आधी कूलरच्या टपावर सगळं पसारा ठेवलेला आहे. तर आता मी त्याचं मस्त सेटअप करायसाठी छान एक स्टँड बोलवलं आहे. आता ते मी तुम्हाला लावून दाखवणार. तर स्टँड आहे हे असं, आणि तुम्हाला आता लावल्यावरच कळेल की ते कसं दिसतं. तर सो फायनली सेटअप झालेलं आहे. हो, खूप वेळ लागला, अर्धा तास तरी गेलाच ॲटलीस्ट त्याच्यामध्ये, कारण त्याचे जे नटं वगैरे होते ते एक्झॅक्ट एका पोझिशनमध्ये लावणं किंवा पार्ट्स बरोबर जसे आहे तसे जोडायला खूप वेळ लागला आहे. तर आता ते जेव्हा आम्ही सेटअप करू ना, तेव्हा तुम्हाला दाखवते मी. पहिले आधी हे सगळं पसारा मला आता उचला लागेल, देन त्याच्यानंतर आपण इथे फिक्स करू. मग